हेडिंग टाका गव्हर्नर जनरल. त्यामधला पहिला व्यक्ती येतो रॉबर्ट क्लाइव्ह. हा रॉबर्ट क्लाइव्ह पहिला असा व्यक्ती आहे की तो भ्रष्टाचाराने त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावरती सिद्ध झालेला होता आणि त्यांनी आत्महत्या केली. यावरती प्रश्न आलेला आहे, पहिलाच सेंटेन्स आहे त्याचा. रॉबर्ट क्लाइव्ह. मग त्याचा कालखंड जर बघितला आपण तर लक्षात घ्या, त्याचा कालखंड येतोय तुम्हाला 1757 ते 1760 त्याचा कालखंड हा पहिला. आले लक्षात. त्यानंतर परत दुसरा कालखंड येतो त्यासोबत 1765 ते 1767. बरोबर. 1765 ते 1767 या काळामध्ये तो आलेला होता भारतावरती. बरोबर. हा सर्वात कमी वयाचा, लक्षात घ्या, सर्वात कमी वयाचा भारतावरून आलेला. जेव्हा वेळेस तो भारतामध्ये आला त्यावेळेस त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, पण ज्यावेळेस तो भारतामधून गेलेला ना परत तिकडे, त्यावेळेस गलेलट्ट म्हणजे इतकी त्यांनी संपत्ती कमावलेली होती भारतामधून. मग आता विचार करा, तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त पद्धतीने जर तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही काय म्हणणार? शेवटी दुसऱ्या मार्गाने पैसा कमावलेला असतो. बरोबर आहे. मग तिथे गेल्यानंतर तिथे एक न्यायालयामध्ये त्याचा खटला दाखल करण्यात आला आणि खटला जेव्हा दाखल केला त्यावेळेस त्या माणसावरती ना, त्या अधिकाऱ्यावरती तो खटला दाखल सिद्ध पण करण्यात आलेला होता आणि त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. आणि जेव्हा तो सिद्ध झाला त्यावेळेस त्यांनी त्या टॉयलेटमध्ये जाऊन आत्महत्या केली. बरोबर. म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप होणारा हा पहिला गव्हर्नर, बरोबर, की ज्यांच्यावरती त्यांनी आरोप झालेला होता त्याच्यावर. ठीक आहे, नंतर लिहून देतो, नंतर मी फक्त समजून घ्या. आता यांनी काय केलेलं असेल, आता कंपनी जर समजा नाव आलेलं असेल ना तर त्यावेळेस कंपनी लक्षात घ्या कुठली, ईस्ट इंडिया कंपनी हे नाव लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळेस ईस्ट इंडिया कंपनी मी नाव नाही घेणार. कंपनी जरी म्हटलं तर ईस्ट इंडिया कंपनी, जे की भारतावरती पहिल्यांदा चालून आलेली. त्यांनी सुरुवातीला कायदे वगैरे सुरुवात केलेले होते, मग कायदे नंतर आजच्या टॉपिक मध्ये कव्हर होईल तुम्हाला. ठीक आहे, तर त्यामुळे लक्षात घ्या ईस्ट इंडिया कंपनी. मग यांनी काय केलेलं असेल सुरुवातीला, आता लक्षात घ्या, पहिल्यांदा जी कंपनी भारतामध्ये कशासाठी आलेली होती, व्यापारासाठी. तर त्या व्यापारासाठी आलेल्या कंपनीचं राजकीय रूपांतर करण्यात आलं यांनी. म्हणजेच काय, भारतामध्ये व्यापारासाठी आलेली कंपनी त्यांनी इथं वास्तव्यास उभी केली, वास्तव्यास राहायला लागली आणि ते आपल्या कुठेतरी राज्य करायला लागले ना आपल्यावरती. म्हणजेच व्यापारी कंपनीचं राजकीय कंपनीमध्ये रूपांतर केलं याच व्यक्तीने. म्हणून या तिथे व्यापारी कंपनी, व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय कंपनीमध्ये केले. लक्षात. म्हणजे व्यापारासाठी आलेली कंपनी हे नंतर राजकीय कंपनीमध्ये रूपांतर झालेले, म्हणजे ते राज्य करायला लागले. त्या काळात त्याच वेळेस त्यांनी केलं बंगाल आणि बिहार. बरोबर आहे. बंगाल बिहार हा जो प्रांत होता त्या काळात, कारण बिहार म्हटलं तर तो उत्तर भारत हा प्रांत येतो त्या ठिकाणी. बरोबर. या भागामध्ये आलेले असतात हाच भाग. बरोबर आहे. हा आणि हा पूर्ण लक्षात. म्हणजे पूर्ण तो आसाम पासून म्हटलं तर उटी पर्यंत, मद्रास पर्यंत हा भाग पूर्ण बंगाल प्रांत होता त्यावेळेस. म्हणजे विचार करा तो किती मोठा प्रांत असेल त्या काळात. म्हणजे अर्धा भारत. कारण याच प्रांतामध्ये प्रत्येक ब्रिटिश अधिकारी जेव्हा भारतामध्ये आलाय ना तेव्हा याच प्रांतामध्ये पहिल्यांदा आलेला असतो. जर लक्षात ठेवायचं, कधी पण एखादी प्रश्न आला आणि जर एखादी योजना म्हणा, एखादी शाळा, एखादी कॉलेज, कुठल्याही गोष्टीची सुरुवात कुठून केली हे जर नाही आठवलं ना, हा जर ऑप्शन असेल बंगाल प्रांत किंवा कलकत्ता, टिक करून टाकायचं. कारण 90% उत्तर त्यांनी सुरुवात कलकत्त्यापासूनच केलेली आहे. कारण हिंदू मुलींची पहिली शाळा कलकत्त्यात दिसतं. फोर्ट विल्यमची सुरुवात कॉलेजची तुम्हाला तिथूनच केलेली दिसतं. म्हणजे आजही कलकत्तामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ब्रिटिश काळातील इमारती दिसत आहेत. बऱ्यापैकी कलकत्त्याला कधी गेले ना तुम्ही बघा, कारण त्याच ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर त्याच ठिकाणी का आले, बाकी ठिकाणी का नाही आले, त्यांना ते काय आवडायचं का? पण आवडायचं म्हणजे तसं नाही. आता लक्षात घ्या, ज्यूट ज्याला म्हणतो ना आपण, ज्यूट ताग, बरोबर आहे, ज्याच्यापासून सुतळी तयार केली जाते. तर आज आपल्याकडे फक्त सुतळी माहिती आहे आपल्याला, आणि त्यानंतर गव्हाचे, साखरेचे पोते माहिती.
तयार केले, पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार केले जातात. हे ब्रिटिशांना त्याचा वापर जास्त होता आणि तो ज्यूट असा एक पदार्थ म्हणजे उत्पन्न आहे की जे भारतामध्ये कुठेच उत्पन्न होत नाही, याच भागामध्ये होत आहे. कारण लक्षात घ्या, या भागामध्ये का बरं होत आहे, या भागामध्ये कारण हा दलदलीचा प्रदेश आहे. बरोबर आहे, दलदलीचा प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश, आणि त्याच भागामध्ये उत्पन्न व्हायचं. आणि हे लोक काय करायचे, उत्पादन भारतामधून घ्यायचे, पण त्याला विकल्या कुठे जायचं असेल तर ते परदेशामध्ये, आणि त्याचा रेव्हेन्यू पूर्णतः 100% तेच ठेवायचे. वापर कोणाचा करायचा, भारतीय जमिनीचा, पण ते विकायचे ते स्वतः जपान किंवा इतर देशांना ते स्वतः ब्रिटिश विकायला लागायचे. म्हणजे विचार करा त्याचा वापर किती करत असेल. आलंय लक्षात. तर हे त्याचं उत्पन्न मिळायचं. त्यासोबत याच भागामध्ये त्यांना चहाचे मळे मिळालेले, कारण जेव्हा त्यांना गरमी व्हायची तेव्हा ते उत्तरेला जायचे, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या ठिकाणी, आणि ते याच ठिकाणी सुद्धा त्यांना चहाचे मळे आहे ना, चहा कॉफीचे मळे. आणि परत दक्षिणेकडे आला तर उटीला दिसते तुम्हाला चहाचे मळे दिसते. म्हणजे त्यांचा उत्तर दक्षिण भाग त्याच्या हातात, त्याच ठिकाणी त्यांना त्याचं उत्पादन. कारण की चहा कॉफी म्हटलं तर त्याशिवाय त्यांची सुरुवात व्हायची नाही आणि दिवसाची शेवट व्हायचं नाही. असे त्याची सवय आपल्याला होऊन गेली, ब्रश केल्या आधी चहा, बाकी भेटो ना भेटो प्यायची. जुने लोक बघा, बरोबर आहे, पितात ना चहा. तर हे त्यात लक्षात घेणं मग अक्षरशः बघायला गेलं तर स्लो पॉइझन येते. बरोबर आहे, स्लो पॉइझन येतं, ते फार घातक, पण सवय झालेली म्हणून त्याच ठिकाणी आले. मग हे झालं भारतातलं. आणि त्याच्यानंतर नंबर 2चं ठिकाण जर म्हटलं तर महाराष्ट्रातील पुणे. कारण कुठल्याही संघटना, घटना किंवा कुठल्याही योजना त्यांनी सुरुवात केली असेल तर कलकत्ता, भारतीय लेवलला, आणि त्याच्यानंतर समाज सुधारकांनी सुरुवात केली असेल तर ते पुणे या ठिकाणी केली. कारण प्रत्येक समाज सुधारकांचा जन्म हा पुण्यातून झालेला असतो. वृत्तपत्र पुणे, बरोबर आहे, एखादी संघटना पुणे सार्वजनिक सभा म्हणा, कुठल्याही अशा, तर ते आपल्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं की ते कशा पद्धतीने आलेलं दिसतं. बरोबर आहे, तर हे एक सर्वात पुढे 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 जाणं फार महत्वाचं राहतं. म्हणून एक हे लॉजिकली लक्षात ठेवा बघ. कारण जर महाराष्ट्राचा प्रश्न आला किंवा कलकत्त्यानंतर पुणे ऑप्शन, एखादी संघटना, सुरुवात, मराठी वृत्तपत्र काही पण केलं असेल, बरोबर, ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. समजलं इथे पहिला. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की बंगाल बिहार भागामध्ये ज्यांनी काय केलेलं होतं, एक दुहेरी भत्ता जे होते ना ते त्यांनी बंद केलेली होती. दुहेरी भत्ता पद्धती त्यांनी बंद केलेली होती. आता दुहेरी भत्ता पद्धत काय सांगितलं, त्यांनीच काय केलं, दुहेरी, बरोबर, ठीक, दुहेरी भत्ता पद्धती हे बंद करण्यात आलेली होती. आणि कधी केली, त्याचा कार्यकाळ कोणता होता बघायचे. काय कार्यकाळ होता, 1765 ते 1767. आलं लक्षात. तर हेच त्यावेळेस मग सुरुवात यांनी बंद केली 1765च्या काळामध्ये. मग सुरुवात कधी केली असेल तर लक्षात घ्या, याच काळामध्ये जेव्हा त्याचा कालावधी होता ना, तर 1763 मध्ये सुरुवात झालेली होती. बरोबर आहे, तर त्याच काळामध्ये यांनी बंद करून टाकली. म्हणजेच यांनी लक्षात घ्या, दुहेरी भत्ता पद्धती यांनी बंद करून टाकलेली होती. याचमुळे दुहेरी भत्ता पद्धती, आता हे लक्षात घ्या, दुहेरी भत्ता पद्धत म्हणजेच काय असतं, म्हणजेच लक्षात घ्या, सुरुवात जर म्हणणं त्याची तर मीर जाफरच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. मीर जाफर, आता मीर जाफर हा जर बघितलं तर बंगाल प्रांतामध्ये आलेला तो एक त्यावेळेचा जे राजा होता त्यावेळेस, हा मराठ्यांच्या इतिहासामध्ये येतो. मग मीर जाफर, मीर कासिम, सिराजुद्दौला, तर हे त्या काळातले आलेले. हे तुम्हाला तो इतिहास नाही मराठ्यांचा, बरोबर. म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा, जसं आपण म्हणतो की राजधानी, आज कलकत्त्याची राजधानी आज दिल्लीला आली. कलकत्त्याची राजधानी दिल्लीला आली ती 1911ला. ती कोणी आणली असेल तर ते पंचम जॉर्ज, 5वा जो राजा आलेला होता ना, त्यांनी आणलेली ती. मग त्याच्या आधी दिल्लीच्या आधी कलकत्त्याला होती. मग कलकत्त्याच्या आधी कुठे होती तर ते मुर्शिदाबाद या ठिकाणी होती. ज्यांनी सुरुवात जर विचार केली, त्यांनी स्थापन कोणी केलं असेल तर मुर्शिद कुली खान यांनी त्याला स्थापन केली होती मुर्शिदाबाद या ठिकाणी. त्याच्यानंतर कलकत्त्याला म्हणजे स्थलांतर करण्यात आली आणि कलकत्त्यावरून आपली राजधानी स्थलांतर करण्यात आली ती 1911ला राजा पंचम जॉर्ज झालेला होता. बरोबर, तर हेच लक्षात घ्या. अशाच पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, एक मीर जाफरचा काळ होता. तर त्याच काळामध्ये त्यांनी काय केलं होतं की आज आपल्याला बघा, समजा उदाहरण होमगार्ड घ्या. होमगार्ड हे पद जर समजा तुम्ही एसटीए झाले, कुठे झाले, तर तुम्ही महिनाभर घरी ना बेडवर पगार भेटणार, म्हणजे सिंगल भत्ता. आले लक्षात. पण आज विचार करा, होमगार्ड हे जर मंडळी आले जे आज बऱ्यापैकी मुलं लागलेले आहेत, ती मुलं जर जॉईन झाले म्हणजे नोकरीवर गेले तर त्यांना रोज मिळणार, बरोबर. ते जर नाही गेले, उदाहरण ते सुट्टीवर असेल किंवा त्यांचे अब्सेंटी पडले, त्या दिवसाचा त्यांना भत्ता मिळणार नाही.
आले लक्षात? तर हे एक सर्वात महत्वाचं. का बरं? त्यांना सिंगल भत्ता आहे, म्हणजे शांततेच्या काळामध्ये मिळतो का त्यांना पगार? नाही. जेव्हा ते कामावर जाईल तेव्हाच त्यांना पगार. म्हणजे याचा अर्थ त्याला दुहेरी भत्ता म्हणू की आपण सिंगल भत्ता म्हणू, एकेरी भत्ता म्हणू? एकेरी भत्ता आलेला असतो ना. तर हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्यांचा जो काळ आलेला असतो, फक्त नोकरीवर जा, त्यांना पैसे मिळणार, नाही गेले तेवढ्या दिवसाचे पैसे मिळणार. त्याला आपण एकेरी भत्ता म्हणतो. या काळामध्ये पण तसंच होतं की सैन्य जर घरी राहिले, फक्त वाड्यामध्ये आहे किंवा किल्ल्यावरती आहे, त्याचं काम करत आहे, त्यांना पैसे मिळणार नाही, पगार मिळणार नाही. म्हणजे तो काळ कोणता झाला? शांततेचा. आणि जर तेच मंडळी जर समजा युद्धावरती गेले, एखाद्या मोहिमेवरती गेले, तर त्यावेळेस त्यांना फक्त तेवढ्याच पैसा मिळणार. आलं लक्षात? म्हणजेच हे कोणी केली असेल, त्यांच्या पगारामध्ये कपात म्हणू शकतो एक प्रकारे, किंवा कमी म्हणू शकेल, ते रॉबर्ट क्लाइव्हने केलेलं आहे. याला म्हणतात दुहेरी भत्ता पद्धत. समजले आता? ही सुरुवात कोणी केली असेल, कोणाच्या काळामध्ये झालेली असेल तर विचार करा. मीर कासिमच्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. म्हणजे इथं लिहून ठेवून द्या वाटल्यास. सुरुवात मीर कासिम. तुम्हाला एवढं येणार नाही, पण एक माहिती जनरल म्हणून एखादी गोष्ट डीप मध्ये जायची सवय पाहिजे आपल्याला. झालं पुढे. आता एक लक्षात घ्या, यांनीच परत पुढे काय केली होती, एक टपाल व्यवस्था. आपण सरकारी कामातली टपाल म्हणजेच काय, आपण पत्र जात आहेत ना बघा, ज्या वेळेस एखादी सरकारी कामासाठी बघा ते पत्रक जातात. समजा तुम्ही तुम्हाला जॉईनिंग लेटर आला, म्हणजे काय होणार, शासनाने तुमच्या घरी पाठवलेलं आहे, हवेत आलंय का? नाही, तुमच्या घरी पोस्टमन आणून देणार. याचा अर्थ टपाल व्यवस्था सुरुवात केली असेल. म्हणजेच लक्षात घ्या, यांनी काय केलं असेल की 1766 मध्ये त्याचा कार्यकाळ दुसरा कोणता होता, 1765 ते 67. बरोबर आहे. मग 1766 काळामध्ये यांनी शासकीय टपाल व्यवस्थेची सुरुवात केली. 1766 मध्ये शासकीय टपाल व्यवस्थेची सुरुवात. आलं लक्षात? शासकीय टपाल म्हणजेच काय, गव्हर्नमेंट म्हणू शकतो आपण त्याला, शासकीय टपाल व्यवस्था. चालेल. यासोबत त्यांनी काय केलं, दुहेरी भत्ता पद्धती बंद केली, पण यांनी दुहेरी शासन व्यवस्था सुरुवात केली. बरोबर आहे. कन्फ्युजन दोन्ही ठिकाणी होईल, इथे आणि दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजेच लिहा, ते कधी केली असेल, 1765 ला. 1765 मध्ये त्यांनी काय केलं, दुहेरी शासन व्यवस्था. आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच काय ते लक्षात घ्या. अशा दोन पद्धतीने त्या काळामध्ये लक्षात घ्या, नवाब असायचा. नवाब, बरोबर आहे. नवाब म्हणजे एक राजा, ठीक आहे, जो मुस्लिम, आणि त्या काळात बऱ्यापैकी मुघलांची सत्ता होती, म्हणून मुघलांच्या राजांना नवाब म्हटले जायचे. ठीक आहे. तर नवाब जर बघितलं तर नवाबाला सुद्धा मोठीत ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती दबाव टाकत कोण होते, ते ब्रिटिश, म्हणजेच रॉबर्ट क्लाइव्ह, ब्रिटिश अधिकारी, गव्हर्नर जनरल. मग एक लक्षात घ्या, त्यांनी नवाबाला हटवलं नाही, पण नवाबाचा वापर करून घेतलेला होता. म्हणजे आपण नवाब आपल्या बोटावरती ते इशाऱ्यावरती नाचवायचे ब्रिटिश अधिकारी, कारण तुला राहायचंय त्या गादीवरती, माझ्या पद्धतीनेच काम करावं लागेल, आणि जर नसेल राजन तू बाजूला हो. मग कुणाला आपलं सत्ता सोडावं वाटतं का? नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणसेल राजा बोले प्रजा चाले, बस त्याच्यासारखं काम चाललेलं होतं त्या काळामध्ये. म्हणजेच त्यांनी काय केलं, नवाब म्हणजे बघा, दुहेरी शासन पद्धती कशा पद्धतीने सुरू केली असेल तर बघा, असे दोन त्यावेळेस त्यांनी आणलेले होते, एक आणि हे दोन. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, वास्तविक जर प्रत्यक्षात जर विचार केला तर त्यांची सत्ता ही कोणाकडे होती, वास्तविक कंपनीने सूत्र आपल्या हातामध्ये ठेवली. बरोबर. ऑर्डर कोण देणार, कंपनी, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, रॉबर्ट क्लाइव्ह. पण फील्डवरती जाऊन कोणाला काम करावं लागणार, नवाबाला. म्हणजे प्रशासकीय कारभार कोणाला करावं लागायची त्यावेळेस, जबाबदारी नवाब आणि त्याचे जे काही असेल मंडळी, सेना, जे काही असेल काम करणारे, त्यांना करावं लागायचं. म्हणजेच बघा, शासनाच्या हाताखाली नवाबाला काम करावं लागायचं. आलं लक्षात? म्हणजेच लक्षात घ्या, त्यावेळेस त्यांनी कोणती एक वास्तविक सत्ता आणि प्रशासकीय सत्ता अशा दोन पद्धतीचे त्यांनी आणलेले होते. याला म्हणतात दुहेरी शासन पद्धती. म्हणजेच लिहायचे
एक वास्तविक पद्धती, बरोबर आहे, एक वास्तविक पद्धती, आणि दुसरी येतो प्रशासकीय पद्धती. आलं लक्षात? वास्तविक आणि प्रशासकीय. मग आता वास्तविक कोणाकडे असेल आणि प्रशासकीय कोणाकडे असेल? मग विचार करा, वास्तविक कोणाकडे असेल? कंपनीकडे, बरोबर आहे. कारण प्रत्यक्षात जर विचार केला त्याच वेळेस वास्तविक सत्ता ही कंपनीकडे असेल. कारण लक्षात घ्या, हे का बरं दोन्हीमध्ये फरक केला असेल त्यांनी? तुम्हाला काय वाटतं? फरक का बरं केला असेल? कारण जेव्हा ते महसूल गोळा करण्याचे काम यायचं ना, त्यामध्ये ब्रिटिश अधिकारी स्वतः जायचे पैसा गोळा करण्यासाठी, आणि जेव्हा कागदपत्र फक्त कारकुनी काम करायचं ते नवाब वगैरे काय करायचं. आलं लक्षात? म्हणजे यांच्याकडून महसूल कोणाला देणार? नवाबाकडे. नवाबाकडून शासनाला म्हणजे ब्रिटिशांना नाही यायचे. म्हणजे विचार करा किती चालक ते. म्हणजे त्यावेळेस आले, पाहुणे आले आणि घराचे मालक झाले, हे इथे दिसतं, बरोबर. म्हणजे प्रशासकीय कारभार जर विचार केला तर हा नवाबाकडे ठेवण्यात आलेला होता, बरोबर आहे. इथे नवाब काम करणार. आले. आणि वास्तविकता जर सत्ता बघितली प्रत्यक्षात तर ही तुम्हाला कंपनीकडे देण्यात आली. कारण प्रत्येक गोष्टीला निर्णय घ्यायचा आहे, काय करायचंय, त्यांना पैसा गोळा करायचा आहे, जे काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने त्यांना काम करायचं. प्रशासकीय नवाब, बरोबर आहे, नवाबाकडे असायचे. आणि जेव्हा ते वास्तविकता म्हणजे काय? प्रत्यक्षात पुढे जाणं, फील्डवरती जाणं, प्रत्यक्षात मैदानात उतरणं, हे ब्रिटिश काम करायचं. म्हणजे यालाच म्हणतात दुहेरी शासन पद्धती किंवा दुहेरी शासन व्यवस्था. समजले का? पण एक काम करायचं, तुम्ही घरी गेल्यानंतर कधी कधी माझ्या लक्षात नाही राहणार एखादी सणावळीला वर्षाला किती वर्ष झालेत म्हणून. कारण आयोग काय करतात, कधी कधी एखाद्याला 300 वर्ष, 100, 150, 200, 500 अशा जर घटनांना जर झाले असेल तर आवर्जून प्रश्न विचारला जातो. आणि तुम्ही काय करायचं, खास म्हणजेच इतिहासामध्ये जसं आता 1765 आलेलं आहे, एखाद्या माझ्या लक्षात नाही राहणार तुम्हाला सांगायचं, पण हे तुम्ही घरी गेल्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं. आलं लक्षात की ह्या गोष्टीला किती वर्ष झालेले आहे. मग जर समजा 300, 350, 500 असं वर्ष जर काही झाले असेल, किती पण असू द्या, तर अशा वेळेस प्रश्न विचारण्याची शक्यता दाट राहते. हे आपल्याला माहिती नाही राहत. एखाद्या घटनेला 100 वर्ष होत आहे, 200 वर्ष, 500 वर्ष. जसं लक्षात घ्या, आता जर विचार केला तर 2025 चाललेला आहे, बरोबर आहे. तर 1925 ला काय झालेलं, आपल्याकडे युपीएससी ची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे. कारण त्याच वेळेस ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर 1925 ला आदेश देण्यात आला, 26 ला वास्तविकरित्या ते अंमलबजावणी करण्यात आलेली होती. म्हणजे आज बघितलं 2025 ला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, बरोबर आहे. मग अशा बऱ्याच घटना आहे की ज्यामध्ये लक्षात घ्या, 1924 ला काँग्रेसचं अधिवेशन झालं, कुठे? बेळगाव या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्या अधिवेशनाचे महात्मा गांधी अध्यक्ष होते. ते कधी झालं? 1924 ला. म्हणजे 2024 ला 100 वर्ष झाले, बरोबर आहे. तसंच राजा पंचम जॉर्ज ज्यावेळेस भारतावर चालून आलेला होता, आपल्या चालून म्हणजे तो भारत भेटीसाठी आला, 1911 ला आलं. 1911 ला एक कमान त्याच्या स्वागतासाठी उभी करण्यात आली. कमान आपण करतो ना, वेलकम गेट, एंट्री गेट, त्याच्यासारखं. पण त्याच्या स्वागताच्या प्रित्यर्थ म्हणजेच का त्याची आठवण म्हणून, बरोबर आहे, 1914 ला त्याचं बांधकाम सुरुवात झालं आणि 1924 ला त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं, ते बेसॉल्ट दगडाने. तर आजही विचार करा, 2024 ला 100 वर्ष पूर्ण झाले. आलं का लक्षात? अशा पद्धतीने घटना लक्षात ठेवणं महत्वाचं राहतं आपल्याला, म्हणून. आणि प्रश्न येण्याची दाट शक्यता राहते. आयोग खूप बारकाईने विचारतात अशा वेळेस, म्हणून ते लक्षात घ्या की एखाद्या घटनेला किती वर्ष होत आहे, कसं होत आहे, हे तुमचं काम असतं थोडं बारकाईने. मी तर सांगतोच, पण एखाद्या वेळेस माझ्या लक्षात नाही राहणार, ते तुम्ही स्वतः करायचं. आलं लक्षात? तेवढं तुमचं काम असतं. आणि पण जरी पण मी एखाद्या सांगितलं ना तर क्रॉस चेक तरी करायचं, कारण एखाद्या वेळेस मागे पुढे होतं, शेवटी माणूस आहे. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी तुमचं काम असतं की तुम्ही म्हणून अवेअर राहणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, अभ्यास सारा जग करत आहे, पण आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा आहे, अवेअर राहून अभ्यास करायचा, म्हणजे अलर्ट राहून अभ्यास करायचा आहे. कारण आपल्याला इतिहास घडवायचा नाहीये. इतिहास फक्त प्रश्न पास होणं पुरतं राहतो. एकदा तुम्ही लागले त्याच्यानंतर कोण रॉबर्ट क्लाइव्ह, कोण 1857 उठाव, कधी काहीही विचारत नाही, तुम्हाला विचारत नाही. आणि एखाद्या अधिकाऱ्याला विचारा, तुम्हाला तेच होते, झाला अभ्यास झाला आता नको, आधीच तेव्हा खूप केलाय. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हालाही विचारणार नाही. पण एवढं लक्षात ठेवायचं की हे का बरं आलेलं असेल, आपल्याला आपला संस्कृती, आपला इतिहास माहिती पाहिजे, बरोबर आहे. जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे कुणाचं तरी रक्त सांडलं गेलेलं आहे ना त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि कोणीतरी त्यामध्ये बलिदान दिलेलं आहे, म्हणून आज आपल्याला मिळालेलं असतं. आज विचार करा, आपल्या पूर्वजांनी जर रक्त सांडवलेलं नसतं, जर बलिदान दिलं नसतं, तर तुम्हाला मिळालं असतं का? म्हणून तर आपला ध्वज सुद्धा त्याला रिप्रेझेंट करतोय, बरोबर आहे. केशरी रंग आपल्याला बलिदानाचं प्रतीक,
पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग हा शेतकऱ्यांचं प्रतीक म्हणजे कृषीचं प्रतीक आलेलं. तर म्हणून हे त्याचं नेहमीचा ध्वजाला जेव्हा जेव्हा बघू आपण तेव्हा तेव्हा हे तीनही रंग तुम्हाला म्हणजे तिघांचं बलिदान आपल्याला म्हणजे दोघांचं बलिदान आपल्याला आठवायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ध्वज देण्यात आलेला असतो. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणून लक्षात ठेवा, हा इतिहासाला फक्त इतिहास नका समजू. एक इतिहास म्हणजेच काय, इतिहासाला आपल्याला एक अनुभव म्हणून घ्यावा लागतो की ह्या पद्धतीने इतिहास झाला. जर तुम्ही वाचाल नाही तर कधी घडवू पण शकणार नाही. आलं लक्षात? आणि घडवू शकणार नाही तर तो पाठ वेगळा, पण कधी समजू पण शकणार नाही. नाहीतर काय म्हणतो, नाही असं झालं तसं झालं, तसं नाही. कारण की त्या लोकांची विचार क्षमता विचार करायला लक्षात घ्या. जेव्हा 1882 ला त्यावेळेस पहिल्यांदा विल्यम हंटर आयोग स्थापन झालेला होता. त्या विल्यम हंटर आयोगाला विनंती कोणी केली असेल तर त्यावेळेस दोन मराठी व्यक्तींनी, एक पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले यांनी. का बरं? कारण प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं मोफत झालं पाहिजे, हे त्यावेळेस त्यांचा मुद्दा होता. पण त्याच्यासाठी कायदा कधी केला शासनाने? विचार करा, त्यांच्या डोक्यामध्ये 1882 लाच आलेला होता तो विचार की प्राथमिक शिक्षण म्हणजे जो मुलगा लहान झाला जन्माला तर त्याच्या म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली पासून ते 4थी पर्यंतच हे प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असायला पाहिजे. म्हणजे त्याला ते वळण लागायला पाहिजे. आलेला होता मुद्दा त्यांच्या डोक्यामध्ये. पण कायदा कधी केला महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत गव्हर्नमेंटनी? हा 1986 ला करण्यात आला. सॉरी, 86वी घटना दुरुस्ती 2002 ला कायदा करण्यात आला. आले लक्षात? तर हे त्यावेळेस आपल्या घटनेमध्ये आलं ना तो मुद्दा, कलम 21A. हे त्यावेळेस म्हणजे विचार करा, 1882 वर्ष आणि 2002 हे वर्ष, किती वर्षाचा कालखंड लागला असं. बरोबर? जवळपास 100 वर्ष उलटून जवळपास 150 वर्षाच्या जवळपास आपल्याला तेवढा घटनाक्रम लागलेला. आलं लक्षात? म्हणजे विचार करा की त्याची कृती कशा पद्धतीने, जर त्यावेळेस त्यांनी जर समजा विचार केला नसता किंवा छत्रपती शाहू महाराजांनी विचार केला नसता, आपल्या संस्थानामध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आलं ते महाराष्ट्र. बरोबर? आणि भारतामध्ये जर ते लागू करण्यात आलं आपल्या संस्थानामध्ये तर सयाजी गायकवाड बडोद्याचे तिसरे, बडोदा संस्थानाचे जे तिसरे होते ना सयाजी गायकवाड, प्रश्न आलेला आहे कंबाईनला तुम्हाला पुढे ज्यावेळेस तुम्ही बघाल ना प्रश्न संचामध्ये आहे, तर त्यावेळेस भारतामध्ये जर पहिल्यांदा लागू करणारे जर म्हटलं तर संस्थान ते बडोदा संस्थान आणि त्यांचे मालक किंवा ते त्याचे राजे होते सयाजी गायकवाड, तिसरे होते ते. बरोबर? त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केलं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत. आणि मग त्यांनी काय केलं, भारत गव्हर्नमेंटने 2002 साली 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली. समजलं? म्हणजे 1882 पासून ते 2002 पर्यंत किती कालखंड उलटावा लागला. जर त्यावेळेस त्यांनी विचार केला नसता तर यावेळेस तुम्ही विचार करा 2002 ला घटना दुरुस्ती झाली असती का? नाहीच. म्हणजे कुठेतरी त्यांनी डोक्यात विचार आणला, म्हणून महात्मा फुलेंनी म्हणा सावित्रीबाईंनी विचार आणला, तेव्हाच आज मुलगी शिकत आहे ना. जर त्यांनी विचारच आणला नसता, त्यांनी समाजामध्ये स्वतःवरती समाजाचा रोष ओढून घेतला नसता किंवा समाजाच्या होणाऱ्या अत्याचाराला पुढे गेले नसते तर आज तुम्ही शिक्षणासाठी नसतेच ना मुली. असतंय का? नाही. हे सुद्धा त्यामधून लक्षात येणं महत्वाचं राहतं. 1848 ला पहिल्यांदा त्यांनी शाळा सुरुवात केली. कधी केली? 1848 ला. पण त्याच्या आधी मराठी माणसांनी किंवा भारतीय व्यक्तींनी शाळेसाठी पहिलं पाऊल उचललेलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. पण त्याच्या आधी जेव्हा ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आल्या तर 1842 साली पहिल्यांदा शाळा सुरुवात झाली होती, ती हिंदू मुलींसाठी. बरोबर आहे? आपण म्हणतो पहिली शाळा कधी? सावित्रीबाईंनी. पण त्याच्या आधी ब्रिटिशांनी पाऊल उचललेलं होतं. ती शाळा सुरुवात केली, आपल्या मुलींना घराच्या बाहेर काढलं त्यांनी शाळेच्या माध्यमातून आणि त्यांना बाहेर आणलेलं होते. आणि कशासाठी? तर त्यावेळेस शिक्षणासाठी आणलेलं होतं. मग त्यांचा उद्देश शिक्षण नव्हता, तर ते उद्देश होता ख्रिश्चन धर्म आपल्याला लादत होते. त्यावेळेस ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ते फोर्स करायचे की आम्ही तुम्हाला शिक्षण देतो, तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि तुम्हाला नोकरी पण देतो. हा त्यांचा उद्देश होता. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा उद्देश काही नव्हता. फक्त एक मुलगी शिकेल तर 2 घरी प्रकाश पडेल, हा सावित्रीबाईंचा उद्देश होता. तर हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण 2 घर म्हणजेच एक माहेर आणि एक सासर. बरोबर आहे? हे त्यांचा उद्देश होता. म्हणून ह्या उद्देशाने पुढे आलेले असतात. म्हणून एखादी त्यांचा उद्देश कुठल्या गोष्टीने आलेला आहे, कुठला त्यांचा काय विचार होता, कशा पद्धतीने पुढे गेले ना, तर हे सुद्धा समजणं लक्षात. समजलं? चला पुढे करा लाईव्हला. हे लक्षात आलंय? ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं असेल, कंपनीला म्हणजे सम्राटाकडून त्यांनी अधिकार पण काढून घेण्यात आले आणि ते स्वतः कंपनीकडे ठेवले. सम्राट म्हणजे त्यावेळेस कोण होते? त्यावेळेस ते नवाब. बरोबर? सम्राट, राजा, नवाब ते एकच त्यावेळेस. म्हणून लिहा तिथे
कंपनीला, ठीक आहे, कंपनीला सम्राटाकडून, ठीक आहे, कंपनीला सम्राटाकडून ठीक आहे, सम्राटाकडून लिहिलं बंगालचे दिवाणी हक्क, बंगालचे दिवाणी हक्क, बंगालचे दिवाणी हक्क, बंगालचे दिवाणी हक्क व बंगालच्या नवाबाकडून, व्यवस्थित लिहा ते सांगतोच तुम्हाला, ठीक आहे, बंगालचे दिवाणी हक्क व बंगालच्या नवाबाकडून, ठीक आहे, व बंगालच्या नवाबाकडून बंगालच्या नवाबाकडून निजामतीचे हक्क, निजामतीचे हक्क प्राप्त झाले व निजामतीचे हक्क प्राप्त झाले हे त्यातनं. आता एक लक्षात घ्या यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला कोणाकडून, सम्राटाकडून म्हणजे नवाबाकडून त्यांनी काय म्हटलं, बंगालचे दिवाणी हक्क. आता दिवाणी म्हणजे काय रे माहितीये का? आजही बघा तुम्ही न्यायालयामध्ये जा, तुम्हाला दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय असे दोन्ही नाव दिसतात. दिवाणी म्हणजे काय म्हणते तुम्हाला माहित आहे, पण फौजदारी म्हणजे, अरे लक्षात घ्या, दिवाणी हक्क याला म्हणतात की पोलीस तक्रार जेव्हा करतो ना आपण त्याला फौजदारी गुन्हा म्हणतो. फौजदार, दरोगा, पोलीस, PSI म्हणतो ना आपण. म्हणजेच काय, ज्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस अटक करतात त्याला फौजदारी गुन्हा, म्हणजे त्याला क्रिमिनल कोर्ट म्हणतात, म्हणजे फौजदारी न्यायालय आले. आणि एक भाग येतो दिवाणी न्यायालय, की ज्या ठिकाणी आपण जमिनीच्या रिलेटेड, बरोबर आहे, घराच्या रिलेटेड, बरोबर आहे, जे गुन्हा घडतात ना त्याला आपण म्हणतो. म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये पोलीस अटक करत नाही, दिवाणी कायद्यामध्ये पोलीस अटक करत नाही, पण क्रिमिनल मध्ये किंवा फौजदारी गुन्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस अटक करून दोर बांधून घेऊन जातात पोलीस स्टेशन, बरोबर आहे. तर इकडे तुम्हाला जमिनी म्हणजेच काय, दिवाणीमध्ये विचार केला तर आजोबा एखादी खटला दाखल करतो त्याचा फायदा नातवाला होतो. आणि लक्षात, समजले का? म्हणजे पिढोनपिढी जमिनीच्या प्रॉपर्टी चाललेल्या असतात, पण फौजदारीमध्ये आजोबाला जर अटक झाली असेल तर त्याचा नातवाला होत नाही, आजोबाला शिक्षा होतात, बरोबर आहे. ज्यांनी गुन्हा केला त्याला शिक्षा, म्हणजे त्याला फौजदारी, म्हणजे कुठल्याही ज्या पोलीस कारवाईच्या अंतर्गत फौजदारी न्यायालय आणि जमिनीच्या रिलेटेड जे काही असेल ना त्याला आपण काय म्हणतो, दिवाणी न्यायालय. समजलं असतं हे आपल्याला दोन्ही. म्हणजे यांनी काय केलेलं, म्हणजे दिवाणी हक्क म्हणजे जे काही तुमचं जे काही जमिनीच्या रिलेटेड किंवा त्यांच्या प्रांताच्या अधिकार जे काही होते ते सर्व त्यांनी काय केलं, आपल्याकडे ओढून घेतले. सम्राटाकडे काहीच ठेवलं त्यांनी म्हणलं आमच्याकडे द्या, आता आम्ही पुढे निर्णय घेणार, बरोबर आहे. कोणाचं वतन किती असणार आहे, कोणाची वतनदारी किती असणार आहे, कोणाची जमीन किती असणार, काय असणार, तुम्ही फक्त बोलके बाऊला राहायचे, बाकी निर्णय आम्ही घेणार. आले लक्षात? हे त्यांनी ब्रिटिशांनी काढून घेतलं आपल्याकडे हक्क. व बंगालच्या नवाबाकडून बघा काय केलं, निजामतीचे हक्क, म्हणजेच त्यावेळेस निजामतीचे म्हणजे एक निजामशाही होती त्यावेळेस, बरोबर आहे. तर हे सुद्धा निजामशाहीचे जे काही हक्क होते ना, हक्क सुद्धा स्वतःकडे घेऊन घेतले. म्हणजे सांगायचं एवढं लक्षात घ्या, जे काही हक्क होते ना त्यांच्याकडे, त्यांना फक्त आता कठपुतली ठेवलेलं होतं. आम्ही म्हणाल तुम्ही काम करणार, आता इकडे द्या, म्हणजे हळूहळू करत त्यांना फक्त राजा हा फक्त नावाला ठेवला. खरे सूत्र कोणाकडे आलेलं ते ब्रिटिशांच्या. म्हणजे असं झालेलं होतं, एक वेळ यांनी राजाला फक्त स्वतःहून, तर राजाने म्हणायला पाहिजे आता माझ्याकडे काहीच नाहीये, मी राजा राहू तर राहू कशासाठी, मी स्वतःहून पद सोडतो. तर हे त्यांचं काळ आलेला होता, बरोबर आहे. म्हणजे त्याला न म्हणायच्या आधी स्वतःहूनच त्यांनी ते पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, बरोबर. सर्व सूत्र आपल्याकडे ठेवायला, हा त्यांचा अधिकार. दुसरा मुद्दा येतो त्या, आणि लक्षात घ्या मग हेच कोणत्या कायद्याने करण्यात आला, तर याच ठिकाणी त्यांनी अलाहाबादचा तह करण्यात आला. म्हणजे अलाहाबादचा तह नुसार यांचे हक्क काढून घेण्यात आले. आणि त्यावेळेस पुढे ऑगस्ट 1765 मध्ये आहे इथे अलाहाबाद तह, अलाहाबाद तह म्हणजेच काय, त्याला आपण अग्रीमेंट म्हणतो, करार, बरोबर. तह म्हणजे अग्रीमेंट, करार, हा ऑगस्ट 1765 ला करण्यात आलेला, ठीक आहे. आणि इथे सम्राट म्हणजे कोण होता, पण लक्षात घ्या इथे नवाबाकडून. मग त्याच वेळेस नवाब म्हणजे जर विचार केला तर कोण, त्याआधी शाह आलम होता, बरोबर. इथे लिहून ठेवा वाटल्यास, नवाब म्हणजे शाह आलम.
शहा आलम हा नवाब होता. ही जरा नावं मीर जाफर, शहा आलम हे जरा थोडे कन्फ्युजन करणारे असतात.